राज्यातील पिवळे रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2025 पासून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात येणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामधील 14 जिल्ह्यांमध्ये रेशन धान्यासोबतच पैसे सुद्धा अनुदानाच्या स्वरूपामध्ये 1 जानेवारी 2025 पासून सर्व रेशन कार्डवरती दिले जाणार आहे। सोबतच वर्षानुवर्ष मिळणारे जे तांदूळ होते ते शासनाने बंद केलेले आहे, त्याऐवजी काही जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट सुद्धा केलेला आहे। परंतु तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदर स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये अर्ज सुद्धा करणं गरजेचं आहे। सोबतच रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत, परंतु 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतरच 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। परंतु कोणत्या रेशनधारकांना दिले जाणार आहेत याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। बघा, 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती पैसे सुरू। बघा, राज्यामध्ये माहितीचे सरकार आलेले आहे। या सरकारने विविध योजना सुरू केल्या, सोबतच विविध उपक्रम सुद्धा सुरू केलेले आहेत। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिलेला आहे। सोबतच राज्यामधील रेशनधारकांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहेत। परंतु त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायचे आहेत, KYC करायचे आहे, सोबतच रेशन कार्डामध्ये काही बदल सुद्धा करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। भरपूर महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे। बघा, राज्यातील पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना वेगवेगळे लाभ आलेले आहेत आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना वेगवेगळे लाभ देण्यात येणार आहेत। म्हणजेच पिवळे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी वेगळे लाभ आलेले आहेत आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी वेगवेगळे लाभ आलेले आहेत। परंतु 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। तर तो अर्ज कुठे करायचा आहे, त्याच्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत, पात्रता काय लागणार आहे ती सुद्धा बघून घेऊयात। बघा, सर्व रेशनधारकांना 31 डिसेंबरच्या अगोदर एक अर्ज करावा लागणार आहे। त्यानंतर 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू होणार आहेत। आता हा अर्ज कुठे भेटणार आहे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, परंतु तो अर्ज पूर्ण भरायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अन्न पुरवठा विभागामध्ये तो जमा करायचा आहे, किंवा तुमच्या गावामध्ये स्वस्त धान्य रेशन दुकानदार असतील तर त्यांच्याकडे दिला तरी पण चालू शकणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की राज्यामधील पिवळे आणि केसरी रेशन कार्डवरती पैसे किती मिळणार आहेत। आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणार आहोत। याचा GR सुद्धा आलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। सोबतच दुसरा प्रश्न सुद्धा 100% तुमच्या मनामध्ये पडलेला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सुरू होणार आहे। सोबतच तिसरा प्रश्न काय आलेला आहे की पैसे मिळवण्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि पैसे मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि कुठून आपल्याला हे पैसे मिळणार आहे। आता या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये देणार आहेत, तो GR सुद्धा सांगणार आहे। परंतु सर्व पात्रता लक्षात घ्या, कोणकोणते लाभ आलेले आहेत ते सुद्धा लक्षात घ्या, त्यानंतर अर्ज करा। बघा, प्रामुख्याने राज्यातील पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना तांदूळ दिले जाणार नाहीत। बघा, 1 जानेवारी 2025 पासून राज्यामधील पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड असेल किंवा अंत्योदय रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला तांदूळ मिळणार नाही, परंतु त्याऐवजी गहू, साखर, हरभरा, मोहरीचे तेल, विविध प्रकारचे मसाले, विविध प्रकारच्या डाळी अशा पद्धतीने 9 जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून तुम्हाला रेशन धान्य दिले जाणार आहे। परंतु यासाठी काही पात्रता सुद्धा आहे, सोबतच रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे। या दोन्ही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये लगेच बघून घ्या। बघा, म्हणजेच 2025 पासून राज्यातील रेशनधारकांना विविध प्रकारचे लाभ दिले जाणार आहेत। आता 2 प्रामुख्याने लाभ आलेले आहेत। एक तर रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत आणि दुसरा लाभ म्हणजे रेशन धान्यामध्ये बदल केला जाऊन 9 जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून धान्य दिले जाणार आहे। त्यामुळे रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा लाभापासून तुम्ही सुद्धा वंचित राहू शकता। म्हणजेच तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य मिळणार नाही आणि पैसे सुद्धा मिळणार नाही। तर चला, जो GR आलेला आहे तर तो GR सुद्धा लगेच बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व प्रश्न सुटून जातील। तर बघा, राज्यातील रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून रेशनच्या धान्यासोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। परंतु त्यासाठी अर्ज करायचा आहे, तर त्या अर्जाचा नमुना सुद्धा इथं दिलेला आहे। तर अर्ज कसा भरायचा आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, या ठिकाणी अर्जदाराचे नाव टाकायचे आहे किंवा तुमच्या रेशन कार्डवरती कुटुंब प्रमुखाचं
तुमचं नाव असेल तर ते नाव टाकायचं आहे आणि पत्ता सुद्धा बरोबर टाकायचा आहे, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। बघा या अर्जाच्या नमुन्यामध्ये दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे की तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याचा जो RCMS नंबर असतो तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। बघा हा 12 अंकीचा जो चौकोन दिलेला आहे तर या चौकोनामध्ये पूर्ण भरायचा आहे जो आपला RCMS नंबर असतो। सोबतच तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की रोख रक्कम हस्तांतर करण्यासाठी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, म्हणजेच हे पैसे DBT द्वारे दिले जाणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर बघा जे बँक खातं आधार कार्डाशी लिंक आहे त्याच बँकेचे इतर डिटेल भरायचे आहे। आता या बँकेचे डिटेलमध्ये काय काय भरायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचीच माहिती भरायची आहे, कुटुंबातील सदस्याची माहिती भरायची नाही। बघा कुटुंब प्रमुख जो असेल तर त्याच्या बँकेची सर्व डिटेल भरायची आहे। आता याच्यामध्ये बँकेचं नाव टाकायचं आहे, तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या, जी बँक असेल त्या बँकेचं नाव, सोबतच शाखा, आता कोणत्या ठिकाणाहून तुम्ही ते खातं खोललेलं आहे किंवा कुठे खोललेलं आहे, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी त्या शाखेचं सुद्धा पूर्ण इथं डिटेल भरायचे आहे। सोबतच खाते क्रमांक म्हणजेच आपला जो बँक अकाउंट नंबर असतो तो सुद्धा इथं टाकायचा आहे। खात्याचा प्रकार सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे का दुसरं कोणतं अकाउंट आहे ते सुद्धा सांगायचं आहे। सोबतच IFSC कोड सुद्धा टाकायचा आहे। आणि या ठिकाणी बघू शकता एकतर वैयक्त आणि संयुक्त। आता हे वैयक्त आणि संयुक्त म्हणजे तुमचं जर पर्सनल स्वतःचं एकट्याचं अकाउंट असेल किंवा बँक खातं असेल तर ते सुद्धा यात टिक मार्क करायचं आहे, परंतु संयुक्त म्हणजे जर तुम्ही पती पत्नीमध्ये एक जॉईंट खातं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी टिक मार्क करू शकता। सोबतच काय करायचं आहे या अर्जामध्ये तुम्हाला या ठिकाणी शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स सुद्धा चिटकून द्यायची आहे किंवा स्टॅम्पनरने मारू शकता। दुसरं म्हणजे काय करायचं आहे बँक पासबुकच्या पहिल्या खात्याचा तपशील दर्शवणाऱ्या पानाची प्रत, म्हणजे तुमचं जे बँक पासबुक असतं तर त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स सुद्धा जोडून द्यायचे आहे। स्थळ बघा या ठिकाणी काय लिहायचं आहे, तुम्ही ज्या ठिकाणाहून अर्ज केलेला आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असू द्या, गावाच्या ठिकाणी असू द्या किंवा ज्या ठिकाणाहून अर्ज केलेला असेल त्याचं नाव सुद्धा टाकायचं आहे। परत दिनांक खाली याच्या खाली टाकून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी बघू शकता कुटुंब प्रमुखाचे नाव व स्वाक्षरी किंवा डाव्या हाताचा अंगठा, बघा कुटुंब प्रमुख जे असतील तर त्यांची नाव टाकायचं आहे आणि त्याच्या खाली सही सुद्धा करायची आहे। जर सही तुम्हाला येत नसतील तर आपल्या डाव्या हाताचा अंगठा सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर बघा आता हा अर्ज झाला, परंतु याच्यामध्ये काही पात्रता सुद्धा सांगण्यात आलेल्या आहे। कोणत्या नागरिकांनी कोणत्या रेशनधारकांनी अर्ज करावा ते सुद्धा लगेच झटपट सांगून टाकतो। तर बघा राज्यातील कोणकोणत्या रेशनधारकांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुरू होणार आहेत ते सुद्धा आलेलं आहे। बघा छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या 3 विभागांमध्ये 14 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत। तर या 14 जिल्ह्यांमधील केसरी रेशनधारकांना अन्नधान्याच्या ऐवजी पैसे सुद्धा दिले जाणार आहेत, त्याविषयी शासनाने GR सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तर हा GR दिनांक 20 जून 2024 रोजी आलेला होता, परंतु 1 जानेवारी 2025 पासून हेच नियम लागू होणार आहेत। राज्यामधील काही नागरिकांना रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत, परंतु 1 जानेवारी 2025 पासून उर्वरित जेवढे पण रेशनधारक राहिलेले आहेत त्यांना सुद्धा हे पैसे सुरूच होणार आहे। तर बघा या ठिकाणी परिपत्रक सुद्धा आलेलं आहे 24/7/2015च्या शासन निर्णयानुसार राज्यामधील छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नांदेड असेल, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आणि रेशनधारकांना हे पैसे सुरू झालेले आहेत। म्हणजेच राज्यामधील 14 जिल्ह्यांमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत। ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल आणि त्यांना केसरी रेशन कार्डवरती धान्य दिलं जात नसेल तर त्यांना पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा आहे, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह म्हणजेच प्रत्येक महिन्याला प्रत्येक लाभार्थ्याला 150 रुपये दिले जात होते। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये 4 सदस्य असतील तर सरासरी 600 रुपये इतकी रक्कम दिली जात होती, परंतु 2025 पासून 150 मध्ये वाढ सुद्धा केली जाणार आहे। म्हणजे जेवढे तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदान दिले जात होते त्याच्यामध्ये आता 2025 पासून बदल सुद्धा केला जाणार आहे। तर बघा या ठिकाणी जिल्हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे, तुम्हाला मी आता जिल्हे सुद्धा सांगितलेले आहे। तुमच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील तर त्या सदस्यांच्या नावाने ही रक्कम
दिली जाणार आहे। तर बघा, राज्यामधील प्रत्येक रेशनधारकांच्या सदस्यांना 170 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तुमच्या घरामध्ये 4 सदस्य असू द्या, 5 सदस्य असू द्या किंवा 6 सदस्य असू द्या, प्रत्येकाला 1 जानेवारी 2025 पासून 170 रुपये दिले जाणार आहे। परंतु तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे। तर बघा, या ठिकाणी सुद्धा महत्त्वपूर्ण असा GR आलेला आहे। तर या ठिकाणी सुद्धा काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजे ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे अशा रेशनधारकांना हे पैसे सुरू करण्यात येणार आहेत। काही नागरिकांना मिळत आहेत, परंतु ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा GR होता। बघा, तुम्हाला मी अर्ज सुद्धा सांगितलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता 20 जून 2024 रोजी हा GR आलेला होता, परंतु 1 जानेवारी 2025 पासून सुद्धा हेच नियम लागू राहणार आहे। ज्यांनी अर्ज केलेला नसेल त्यांनी सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु फक्त 14 जिल्ह्यांपुरते हे पैसे सुरू झालेले आहे। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी 1 जानेवारी 2025 पासून 9 जीवनावश्यक वस्तूंचा समाविष्ट करून धान्य सुद्धा दिले जाणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। ज्यांनी अजून अर्ज केलेला नसेल त्यांनी सुद्धा लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।